आपल्या पूर्वजांचा वारसा जो आजही जगाला माहीत नाहीये तो स्वतः माहीत करून घेणं, आणि ते वारसास्थळ कुठे असेल तर ते या नाणेघाटामध्ये आहे. त्या नाणेघाटाच्या कधीतरी लेणीमध्ये जा, तो महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा 20 ओळींचा शिलालेख पहा, त्या शिलालेखाबद्दल माहिती घ्या आणि तेव्हा कळेल की अरे बाप रे, 2200-2300 वर्षापूर्वी माझ्या पूर्वजांनी 7 समुद्रापार आपला व्यापार नेला होता आणि 2-2 अश्वमेघ यज्ञ करता येतील इतके प्रचंड पराक्रमी असलेले हे सातवाहन राजे आपले पूर्वज होते. आणि आपला एवढा प्रगल्भ वारसा आजही आपल्यापासून लांब आहे. हे केव्हा कळेल? जेव्हा आपण त्या लेणीपर्यंत जाऊ, जेव्हा इथल्या लेण्या पाहू, बारकाईने हा परिसर अभ्यासू, तर निश्चितच हा वारसा आपल्याला कळेल. आणि एक सांगतो, लक्षात ठेवा नेहमी, की छत्रपती शिवरायांनी त्यांच्या पूर्वजांचा वारसा समजून घेतला आणि म्हणून त्यांना कळालं की माझे पूर्वज जर एवढे प्रचंड पराक्रमी आहेत तर आम्ही आमच्याच देशामध्ये, आमच्याच मातृभूमीमध्ये परकीयांचे गुलाम का? हा प्रश्न केव्हा उपस्थित झाला? जेव्हा पूर्वजांचा इतिहास त्यांनी जाणून घेतला. इतकी महती आहे या पूर्वजांचा इतिहास जाणून घेण्याची, आणि हा इतिहास जाणून घेण्यासाठी का होईना त्या नाणेघाटाच्या लेणीमध्ये आपल्याला नक्की गेलं पाहिजे.